नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आर.के.जी. अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरती 2024 ते शिपाई हमाल टंगलेखन करिता प्रत्येक जिल्ह्यानुसार कट ऑफ आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। 30 पैकी एवढे मार्क असतील तर 100% सिलेक्शन होईल। कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ किती येईल अंदाजे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पद शिपाई हमाल आहे, पासिंग मार्क 9 मार्क आहे। तर कॅटेगरीसाठी मिनिमम 30%, जो कॅटेगरीसाठी मिनिमम 30% उमेदवार आहेत त्यांना 9 मार्काला पासिंग आहे। आणि ओपनसाठी जे विद्यार्थी आहेत त्यांना 10.5 मार्कासाठी पासिंग आहे। तर तसेच स्वच्छता चाचणीसाठी एका जागेसाठी 7 विद्यार्थ्यांना बोलवणार आहे। तर व्हिडिओ पहा, तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये मिळेल। तर पहिला जिल्हा आहे मित्रांनो भंडारा। तर शिपाई हमालासाठी टोटल 20 जागा होत्या। तर तिथं तुम्हाला किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे? 140 विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे। तर एकूण अर्ज भरले किती होते? तिथं 2797 असे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले होते। तर तसेच त्या प्रकारे भंडारा या जिल्ह्यात शिपाई हमालसाठी 15 मार्काचा कट ऑफ लागणार आहे। तसेच जे कॅटेगरीनुसार आहेत त्यांचा 13 किंवा 14 मार्काला कट ऑफ लागेल। दुसरा जिल्हा आहे गडचिरोली। शिपाई हमालसाठी 10 जागा होत्या। किती? 10 जागा होत्या। तर फॉर्म किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 70 उमेदवारांना बोलवलं जाणार आहे। 10 जागेसाठी 70 विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे। आणि एकूण अर्ज किती होते? 1595 अशा प्रकारे अर्ज गडचिरोली जिल्ह्यात भरलेले होते। तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 मार्काचा कट ऑफ लागेल। दुसरा जिल्हा आहे गोंदिया। शिपाई हमालसाठी जागा होत्या 14 आणि उमेदवार बोलवणार किती आहेत? 98। तर एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांना भरले होते? 1778। तर गोंदिया जिल्ह्याचा कट ऑफ 15+ मध्ये लागणार आहे। तर जळगाव जिल्हा पाहूत आपण। जळगाव जिल्ह्यामध्ये शिपाई हमाल करिता जागा किती होत्या? 43। तर एकूण किती विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे? तर 301 विद्यार्थ्यांना बोलवलं जाणार आहे। त्यासाठी एकूण अर्ज किती आले होते? 5549 अशा प्रकारे जळगाव या ठिकाणी अर्ज भरलेले होते। तर या ठिकाणी कट ऑफ किती लागणार आहे? जळगावचा 16+ मध्ये लागणार आहे। प्रश्न 5वा जिल्हा जालना। जालना जिल्ह्यामध्ये शिपाई हमालसाठी जागा किती होत्या? 14 जागा होत्या आणि तिथं उमेदवार किती बोलवणार आहेत? 98। तर एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांना भरलेले आहेत? जालना या ठिकाणी 1510 अशा प्रकारे जालना ठिकाणी शिपाई हमालसाठी अर्ज भरलेले आहेत। तर या ठिकाणी किती मार्क? तर कट ऑफ इथं 15 मार्काचा प्लस मध्ये लागणार आहे। 15 किंवा 16 अशा प्रकारे जालना या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिपाई हमालसाठी जागा किती होत्या? 46। तर उमेदवार किती बोलवणार आहेत? 322। तर एकूण अर्ज किती भरलेले होते? कोल्हापुरामध्ये 8703 अशा प्रकारे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिपाई हमालसाठी अर्ज भरलेले होते। तर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये लागणार आहे। नागपूर जिल्ह्याचं पाहूत आपण। नागपूर जिल्ह्यात
शिपाई हमालसाठी जागा किती होत्या 45, तर उमेदवार किती बोलवणार आहेत 315. ते एकूण अर्ज किती भरले होते नागपूर जिल्ह्यामध्ये 7026 या प्रकारे नागपूर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले होते आणि जागा किती आहेत 45 आणि उमेदवार किती बोलवणार आहेत 315. तर अशा प्रकारे या नागपूर जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये लागणार आहे. तर आपण नांदेड जिल्ह्याचा पाहूया कट ऑफ किती लागणार आहे. तर पद शिपाई हमाल करिता जागा किती आहेत 31 आणि किती विद्यार्थ्यांना बोलवणार जाणार आहे उमेदवारांना तिथं 317 आणि एकूण अर्ज किती भरले होते नांदेड जिल्ह्यामध्ये 3392. अशा प्रकारे नांदेड जिल्ह्यामध्ये अर्ज भरले होते आणि किती विद्यार्थ्यांचा बोलवलं जाणार आहे 317 आणि जागा 31 आहेत. तर या प्रकारे पाहूया आपण इथं कट ऑफ 15+ मार्कापर्यंत लागू शकतो 15 किंवा 16. धाराशिव जिल्ह्याचा कट ऑफ शिपाई हमालसाठी किती जागा होत्या 32 जागा होत्या आणि टोटल किती उमेदवाराला बोलवणार जाणार आहे 224 आणि एकूण अर्ज किती भरलेले आहेत धाराशिव जिल्ह्यामध्ये 3145. तर या ठिकाणी धाराशिव जिल्ह्याचा कट ऑफ 15+ मध्ये 15 किंवा 16+ मध्ये लागणार आहे. रायगड जिल्ह्याचा कट ऑफ शिपाई हमाल पदासाठी जागा किती होत्या 68 आणि किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे 476 उमेदवारांना रायगड जिल्ह्याकरिता बोलावलं जाणार आहे आणि एकूण अर्ज किती आहेत केलेले 5585. अशा प्रकारे रायगड जिल्ह्यात टोटल 5585 अर्ज भरलेले आहेत. तर या ठिकाणी रायगड जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये लागणार आहे. रत्नागिरी जिल्ह्याचा कट ऑफ किती लागणार आहे ते पाहूत आपण. पद शिपाई हमाल करिता जागा किती होत्या 25 जागा होत्या फक्त. तर किती विद्यार्थ्याला बोलवलं जाणार आहे 25 जागासाठी तर 175 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे आणि तिथं रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज 2782 अशा प्रकारे भरलेले गेले आहेत. तर टोटल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागणार आहे 15+ मार्काला लागणार आहे. सांगली जिल्ह्याचा पाहूया कट ऑफ पद शिपाई हमाल आणि जागा किती होत्या तिथं सांगली जिल्ह्यामध्ये 15. किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे 105 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे आणि एकूण अर्ज किती भरलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये 2620. अशा प्रकारे सांगली जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज भरलेले आहेत आणि जागा किती आहेत 15. तर सांगली जिल्ह्याचा कट ऑफ 14 किंवा 15+ मार्काला लागणार आहे कट ऑफ. तर सातारा जिल्ह्याचं पाहूया आपण पद शिपाई हमाल आणि जागा किती आहेत 35 आणि किती विद्यार्थ्या किंवा उमेदवाराला बोलावलं जाणार आहे 245 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे. तर सातारा जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती भरलेले आहेत 5440. इथं पाहू शकता तुम्ही किती कॉम्पिटिशन आहे. ते एकूण अर्ज किती भरलेले आहेत 5440. अशा प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेले आहेत आणि जागा किती आहेत फक्त 35. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही कट ऑफ किती लागणार आहे सातारा जिल्ह्याचा 15+ किंवा 16+ मध्ये लागणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया आपण पद शिपाई हमाल आणि जागा किती आहेत 25. तर किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे तर 175 विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना बोलावलं जाणार आहे. तर एकूण अर्ज किती आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये 3543. अशा प्रकारे सोलापूर जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज आहेत. तर या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा कट ऑफ 15+ मध्ये लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया आपण पद शिपाई हमाल करिता जागा किती होत्या 26 आणि किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे तर 182 उमेदवारांना बोलावलं जाणार आहे. तर एकूण अर्ज किती केलेले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 2982. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहेत. तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कट ऑफ 14 किंवा 15+ अशा प्रकारे लागणार आहे कट ऑफ. वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया आपण
शिपाई हमाल पदासाठी जागा किती होत्या? 23. किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे? 161 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे. आणि वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती केलेले आहेत? 3032 अशा प्रकारे वाशिम जिल्ह्यामध्ये अर्ज केलेले आहेत. तर या ठिकाणी वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ 14 किंवा 15+ अशा प्रकारे लागणार आहे. लघुवाद न्यायालय मुंबई जिल्हा कोणता आहे? लघुवाद न्यायालय मुंबई. शिपाई हमालसाठी जागा किती होत्या? 75. आणि किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे? 525 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे. तर एकूण अर्ज किती केलेले आहेत? लघुवाद न्यायालय मुंबईमध्ये 2930 अशा प्रकारे लघुवाद न्यायालय मुंबईमध्ये फॉर्म भरलेले आहेत. तर या ठिकाणी 15 किंवा 16+ अशा प्रकारे कट ऑफ लागणार आहे. यवतमाळ जिल्ह्याचा कट ऑफ पाहूया. शिपाई हमाल करिता जागा किती आहेत? तिथं 33. किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे? 231 उमेदवाराला बोलावलं जाणार आहे. तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती झालेले आहेत? केलेले आहेत 4608 अशा प्रकारे यवतमाळ जिल्ह्यामध्ये अर्ज केलेले आहेत. या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे 16+ मार्कावर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कट ऑफ लागणार आहे. तर जिल्हा कोणता आहे? मुख्य दंडाधिकारी मुंबई. मुख्य दंडाधिकारी मुंबई जिल्हा आहे. या शिपाई हमाल करिता इथं जागा किती होत्या? 46. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 322 अशा प्रकारे उमेदवाराला बोलावलं जाणार आहे. आणि एकूण अर्ज किती आहेत? मुख्य दंडाधिकारी मुंबई जिल्ह्यामध्ये 1260 अशा प्रकारे अर्ज भरलेले आहेत विद्यार्थ्यांनी. तर इथं कट ऑफ लागणार आहे 15 मार्कावर. तर जिल्हा कोणता आहे? शहर दिवाणी मुंबई. शहर दिवाणी मुंबई पद शिपाई हमाल करिता जागा किती होत्या? 126. आणि किती उमेदवाराला बोलावलं जाणार आहे? 882 अशा प्रकारे शहर दिवाणी मुंबई जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती होते? 15688 अशा प्रकारे अर्ज उमेदवाराने भरलेले आहेत. तर इथं कट ऑफ लागणार आहे 17+ मार्कावर कट ऑफ लागणार आहे. ठाणे जिल्ह्याचा कट ऑफ काय आहे? खूप विद्यार्थ्यांनी कमेंट केलं होतं मला. मागल्या तुम्ही एकदा व्हिडिओ एक बार चेक केल्यावर तुम्हाला समजेल. पद शिपाई हमाल करिता जागा किती होत्या? 105 होत्या. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 735. एकूण अर्ज किती भरलेले आहेत ठाणे जिल्ह्यामध्ये? 13681 अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहेत. तर इथं कट ऑफ लागणार आहे 17 ते 18+ मार्कावर कट ऑफ लागणार आहे ठाणे जिल्ह्याचा. पुणे जिल्ह्याचा पाहूया आपण. शिपाई हमाल करिता काय कट ऑफ लागणार आहे? तर जागा किती होत्या पुणे जिल्ह्यामध्ये? 108. किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 756. तर अर्ज किती भरलेले होते पुणे जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी? 16257 अशा प्रकारे पुणे जिल्ह्यामध्ये अर्ज भरण्यात आले होते. आणि इथं या ठिकाणी 17 ते 18+ मार्कावर कट ऑफ लागणार आहे पुणे जिल्ह्याचा. परभणी जिल्ह्याचा कट ऑफ शिपाई हमाल करिता ठिकाणी पाहणार आपण. परभणी जिल्ह्याचा कट ऑफ काय आहे शिपाई हमाल करिता? जागा किती होत्या परभणी जिल्ह्यामध्ये? 60. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 420 उमेदवाराला बोलवलं जाणार आहे. परभणी जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत? 10306 अशा प्रकारे परभणी जिल्ह्यामध्ये अर्ज केलेले आहेत. तर या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे 16+ मार्कावर परभणी जिल्ह्याचा कट ऑफ लागणार आहे. नाशिक जिल्ह्याचा कट ऑफ शिपाई हमाल करिता जागा किती होत्या नाशिक जिल्ह्यामध्ये? 76. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 532 अशा प्रकारे उमेदवाराला बोलवलं जाणार आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती होते? 12243 अशा प्रकारे नाशिक जिल्ह्यामध्ये अर्ज होते. तर या ठिकाणी नाशिक जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये लागणार आहे. जिल्हा छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, जिल्हा छत्रपती संभाजीनगर शिपाई हमाल करिता
किती जागा होत्या? 52 जागा होत्या. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 364 उमेदवाराला बोलवलं जाणार आहे. तर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण अर्ज किती केलेले आहेत विद्यार्थ्यांनी? 8116. अशा प्रकारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेले आहेत. या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे 15+ मार्कावर. बीड जिल्ह्याचा कट ऑफ शिपाई हमालकरिता जागा किती होत्या बीड जिल्ह्यामध्ये? 44. आणि किती उमेदवार बोलवले जाणार आहेत? 308. अशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये उमेदवार बोलवले जाणार आहेत. तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती केलेले आहेत विद्यार्थ्यांनी? 5287. अशा प्रकारे बीड जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर या ठिकाणी 15 ते 16+ मार्कावर कट ऑफ लागणार आहे बीड जिल्ह्याचा. अकोला जिल्हा शिपाई हमालकरिता जागा किती होत्या? 44. अकोला जिल्ह्यामध्ये जागा किती होत्या शिपाई हमालसाठी? 44. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 308. तर अकोला जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत? 5317. अशा प्रकारे अकोला जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर या ठिकाणी अकोला जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये येणार आहे. अहमदनगर जिल्हा अहमदनगर शिपाई हमालकरिता जागा किती आहेत? 80. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 80 जागा आहेत. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 560. तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत? 12360. अशा प्रकारे अहमदनगर जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहेत. या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कट ऑफ 17+ मार्कावर लागणार आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये शिपाई हमालकरिता जागा किती होत्या? 53. अमरावती जिल्ह्यामध्ये शिपाई हमालकरिता जागा 53 होत्या. आणि किती उमेदवाराला बोलवलं जाणार आहे? 371 उमेदवाराला बोलवलं जाणार आहे. तर अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज किती विद्यार्थ्यांनी केलेले आहेत? 10014. अशा प्रकारे अमरावती जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत. या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचा कट ऑफ 16+ मध्ये लागणार आहे. तर या ठिकाणी मी तुम्हाला सर्व जिल्ह्याची कट ऑफ सांगलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.